नमस्कार मंडळी, उद्या उपास आहे ना. साबुदाणे आजच रात्री भिजत घाला, म्हणजे पंचायत नको. साबुदाणा हा कार्ब्सचा उत्तम स्रोत असून उपवासात शरीराला त्वरित ऊर्जा मिळवून देणारा पदार्थ, वजन वाढीसाठी आणि थकवा दूर करण्यासाठी फायदेशीर. इथे मी अर्धा किलो साबुदाणे घेतले आहेत. 1 ते 2 वेळा हलकेच धुवून साबुदाणे बुडतील इतकेच पाणी ठेवायचे. रात्रभर छान भिजू द्यायचे. किमान 7-8 तास भिजले तरी चालतील. शेंगदाणे भाजून गार करून साला काढून मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवून घ्यायचे. 4-5 बटाटे 3 शिट्ट्यांवर शिजवून मॅश करून घ्यायचे. त्याचबरोबर 6-7 मिरच्या, चमचाभर जिरे, अर्धा इंच आलं आणि थोडंसं मीठ घालून खलबत्त्यात कुटून घ्यायचे. साबुदाणे मोकळे करून त्यात मॅश केलेले बटाटे, 1 वाटी दाण्याचा कूट, मिरचीचा ठेचा, 1-2 चमचे साखर, चवीनुसार मीठ आणि जिरे घालून नीट गोळा मळून घ्यायचा. हाताला पाणी लावून वडे नीट चपटे असे थापून घ्यायचे. जास्त जाड ठेवायचे नाहीत, नाहीतर आतून कच्चे राहतात. तेल एका ठिकाणी गरम करायला ठेवायचे आणि कोशिंबिरीची तयारी करायची. काकडी किसून झाली की गाळणीत निथळत ठेवायची, म्हणजे सगळे पाणी निघून जाईल. 1 कप दही फेटून त्यात 2 चमचे साखर, चवीनुसार मीठ, लाल मिरचीचे तुकडे किंवा चिली फ्लेक्स घालून काकडी घालून नीट ढवळून फ्रीजमध्ये ठेवावे 1-10 मिनिटासाठी, म्हणजे गरमागरम वडे तळून झाले की पटकन खाता येईल. तेल तापले की वडे तळायला घ्यायचे. आधी स्लो गॅसवर आणि नंतर गॅस फास्ट करून गोल्डन रंगावर तळून काढायचे. वडे शक्यतो 2 बॅचमध्ये तळायचे. आधी अर्धवट तळून बाजूला ठेवायचे, मग थोड्या वेळाने पुन्हा तेलात सोडून गोल्डन रंगावर तळायचे. त्याचबरोबर व्हिडिओजना लाईक आणि कमेंट करून फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.